नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली आणि त्याचबरोबर अमृता सगळेजण बसलेले आहेत. त्याचवेळी सुशीला तिथं आलेली आहे. सावली मात्र सुशीला म्हणत असते की सुशीलाताई, तुम्ही एकदा सारंगबरोबर बोलून बघा ना. म्हणजे मला काय वाटतंय माहिती आहे का, तुम्ही जर त्यांच्याशी बोललात ना तर फरक पडेल हो. म्हणजे बघा ना, तुम्ही विचार करा, कारण तुमच्या पण काही आठवणी असतील. त्यामुळे जर का हे सगळं जे काय आहे ते जर समोर आलं तर बरं होईल असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं त्यावेळी मात्र आता इथे सावली त्यांना सांगत असते. तेव्हा सुशीला म्हणते की हो. मग सुशीला आता बोलायला जाते. पण सुशीला काय बोलणार हा मोठा प्रश्न आहे. कारण सुशीलाला तर काहीच माहीत नाही. सुशीला स्वतः आता विचार करायला लागली की मी काय बोलू, मी कसं बोलू, कारण मला तर काहीच माहिती नाही आहे. कारण आमच्या ज्या आठवणी आहेत त्या म्हणजे कामाच्याच आहेत. मग कसं बोलू मी, हा प्रश्न सुशीलाच्या पुढे पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र सावली त्यांना म्हणत असते की बघा ना एकदा बोलून. तेव्हा ती म्हणते, अहो आठवते का आपण हनीमूनला गेलेलो, तिथं काय काय झालेलं तुमच्या लक्षात येते का. तेव्हा मात्र अमृता आणि त्याचबरोबर बबलू हे दोघं जण म्हणतात की नाही 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 सुशीला वहिनी, तुम्हाला स्ट्रेस आला आहे. अमृता म्हणते, अगं काय बोलते सुशीला. तेव्हा सुशीला म्हणू लागते की अहो तुम्हाला आठवते का त्यावेळेस काय घडलेलं होतं, किती मोठी गोष्ट होती. तेव्हा अमृता म्हणते, जा सुशीला, तू ना फ्रेश होऊन ये जा. कसं आहे माहिती आहे का, तुला धक्का बसला आहे ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. कारण तुला हा धक्का पचवता येत नाही आहे, तुला त्रास होतो या सगळ्याचा. असं म्हणत आता बोलणं सुरू झालेलं असतं. खरं तर या गोष्टी एवढ्या भयानक असतात की ह्या दोघांनाच इतका मोठा धक्का बसलेला असतो की सुशीला डायरेक्टली हनीमूनचंच बोलायला लागली आहे. म्हणजे यांना असं वाटत असतं की नाही नाही, सुशीलाने या गोष्टीबद्दल बोललं नाही पाहिजे, हनीमून या विषयावरती बोललं नाही पाहिजे असं वाटत असतं. तेव्हा सावली म्हणू लागते की काय आहे हे सगळं. म्हणजे मला असं वाटतंय की त्यांना काहीच आठवत नाही आहे. असं कसं असेल, त्यांना काहीच का आठवत नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र या दोघांनाही तेवढाच धक्का बसलेला असतो. सावली मात्र प्रश्नावर प्रश्न विचारत असते. सावली म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, मला कळेल का. म्हणजे तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय, असं कसं असू शकतं. सुशीलाताईंनी एवढा त्यांच्याबरोबर वेळ घालवलाय ना, मग त्यांना तर त्या आठवणी आठवल्याच पाहिजेत. असं कसं घडतंय हा प्रश्न सावलीच्या पुढे उभा राहिलेला असतो. इकडे मोनिकाला आता शुभ्रा बोलत असते की मला ना डॅडाची खूप आठवण येते. डॅडा कधी येणार आहे मम्मा, तू सांग ना मला, असं शुभ्रा बोलत असते. तेव्हा मात्र इकडे शुभ्राला कळत नसतं की काय उत्तर द्यायचं आहे. कारण मोनिका डिस्टर्ब झालेली असते. ती म्हणते, काय प्रॉब्लेम आहे का, तुझा डॅडा आला काय आणि नाही आला काय फरक पडतो एवढा, काय तू त्याच्याबद्दल बोलतेस. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे भैरवीचा आता मोनिकाला कॉल आलेला असतो. आणि भैरवी मात्र मोनिकाला म्हणत असते, अगं काय चाललंय मला कळेल का. म्हणजे ती ओवी जी आहे ना, ती या घरात कधी आली हे सांगशील का मला कळेल का. तेव्हा मोनिका म्हणते की अगदी लहान होती, म्हणजे 1-2 दिवसाची असेल जन्मलेली. कारण भैरवीला या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात की जेव्हा ओवीला या घरात आणलं होतं, म्हणजेच खंड्यानं जे सांगितलेलं आहे की ओवी जे आहे ते सावलीचं बाळ आहे, सावलीची आणि सारंगची मुलगी आहे, या गोष्टी कन्फर्म करायच्या असतात. यासाठी ती विचारत असते. मोनिका म्हणते की म्हणजे काय बोलायचं आहे तुम्हाला. त्यावरती तिचं म्हणणं असतं की अगं तेच ग, म्हणजे मला कळत नव्हतं ना, म्हणून मी तुला विचारलं की नक्की ओवीच्या बाबतीतलं काय झालेलं आहे. ती म्हणते की हो, आणि राहू दे ना घरात, या घरात राहिली तर काय फरक पडतोय. तेव्हा मात्र भैरवी तिला म्हणत असते की नाही नाही, उलट ओवी मला माझ्याकडे हवी आहे आणि ओवी माझ्याकडे येण्यासाठी मी काहीही करू शकते. असं जेव्हा भैरवी बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र इकडे आता मोनिकालाच धक्का बसतो की हे सगळं काय आहे आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टी अशा कशा घडत आहेत, हा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो. आता इकडे सकाळी सुशीला आणि अमृता दोघीही किचनमध्ये असतात. तेव्हा अमृता म्हणते, अगं काय चाललंय. सुशीला म्हणते, मला नाही कळत आहे, मला नाही जमत आहे, हे असलं नाटक करायला मला नाही जमत आहे, मला सांगा काहीतरी, मी काय करू आणि कसं करू. असं जेव्हा ती सांगते तेव्हा मात्र अमृता म्हणते की अगं काय चाललंय तुझं, तू काल पण कशी बोलत होती, ती सावली ना एका सेकंदात पकडेल आपल्याला, मग काय करणार आहेस तू. तेव्हा मात्र सुशीला म्हणत असते, पण मला नाहीच जमू शकत आहे, तुम्ही मला समजून घ्या ना. कारण मी कसं करू, कारण माझ्या त्यांच्यासोबतच्या आठवणी ह्या वेगळ्या आहेत. कामासाठी आम्ही एकत्र आलो आहे, त्यांनी माझी मदत केली आहे, त्यांनी मला वाचवलेलं आहे,
आणि तुम्ही आता अचानक मला हे सगळं सांगताय, ह्या सगळ्या गोष्टी कशा पॉसिबल होतील हो माझ्यासाठी अमृताताई, असं ती बोलत असते. आणि आज तेवढ्यातच सावली तिथे येते आणि विचारू लागते की मुलांना टिफिनला काय द्यायचं आहे आज. त्यावरती आता लगेचच या दोघीजणी म्हणत असतात की पोळी भाजी तयार आहे ना, तर मुलांना पोळी भाजीच द्यायची आहे. तेव्हा सावली म्हणते नाही नाही, ओवीचा हट्ट आहे, ओवीला ना सँडविच हवं आहे टिफिनमध्ये आज. आता हे ऐकल्यानंतर ओवीला सँडविच हवं आहे, ओवीला सँडविच कशासाठी हवं आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा ती म्हणते की आज नको, आपण ना तिला उद्या सँडविच देऊया किंवा आल्यावरती देऊया. कसं आहे माहिती आहे का, आत्ता जर का आपण तिला सँडविच द्यायचा विचार केला ना तर टिफिन रेडी झालेला आहे ना, मग या सगळ्या गोष्टींचं काय करायचं, हे सगळं बोलणं यांचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ती म्हणते की मला सांगा बरं तिला कोणतं सँडविच आवडतंय. आणि मग मात्र शिट्ट्या वाजतात, त्या म्हणजे या सुशिलाच्या. सुशिला म्हणू लागते की तिला साधं सँडविच आवडतं, साधा बटाटा वगैरे घातलेलं. त्यावरती इकडे सावली म्हणते नाही, तुम्ही चुकताय, कारण इकडे तिला जे सँडविच आवडतंय ना ते सँडविच तिला टोस्ट सँडविच आवडते. तर या दोघीही बोलायला सुरुवात करतात, हो तिला टोस्ट सँडविच आवडते, पण आम्ही ना तिला स्कूलमध्ये टोस्ट सँडविच नाही देते. आता मात्र हे ऐकल्यानंतर इकडे सावलीला सगळं संशयास्पद वाटत असतं. म्हणजे हे सगळं काय चाललंय, काय बोलतायत हे सगळे, काय अर्थ काय आहे, कुठल्याचा कसाच अर्थ काहीच लागत नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा का आहेत हा प्रश्न उभा राहिलेला असतो. इकडे मोनिका भैरवीला भेटायला गेलेली असते आणि भैरवीला भेटायला गेलेल्या मोनिकाला मात्र आता इकडे भैरवी सांगत असते की ती ओवी जी आहे ना ती घरात राहिली नाही पाहिजे, ती सावली, अबीर आणि ओवी घरातनं बाहेर पडले पाहिजेत. तेव्हा मोनिका म्हणते अहो पण राहू द्या ना, काय प्रॉब्लेम आहे. ती म्हणते की ती तिच्याकडे गायला जाते ना, मला तिलोत्तमा सांगत होती असं ती सांगते. तेव्हा अगं ती गाते पण ना, आणि तिच्यामुळं तिने मला सावलीने वाद दिलेले आहे, तसा तिचा आवाज पण चांगला आहे, असं जेव्हा बोललं जात असतं तेव्हाच इकडे ओवी आणि अबीर दोघंही चेस खेळत असतात. आणि अबीर म्हणत असतो की काय ओवी, कारण ओवीने अबीरचा घोडा मारलेला असतो. आणि मग मात्र आता दोघांच्याही डोक्यात विचार सुरू झालेले असतात, पुढे काय करायचं, कशा पद्धतीनं खेळायचं आहे. अबीर म्हणत असतो ओवी भारी खेळतेस ग तू, आता आपल्या स्कूलची जी कॉम्पिटिशन असणार आहे ना त्या कॉम्पिटिशनमध्ये आता तुला पार्टिसिपेट करायला लावणार आहे मी, खरंच तू खूप छान खेळते, असं सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र अबीरला ती म्हणत असते की हो, तेवढ्यात शुभ्रा म्हणते मी तर तिच्यापेक्षाही छान खेळते, माझ्याशी खेळून बघ, मला ओवीशी खेळायचं आहे. तेव्हा अबीर चिडलेला असतो. अबीर म्हणत असतो की नाही, काही झालं तरी आमच्या दोघांचं खेळून झाल्याशिवाय तू मध्ये यायचं नाही, आणि तू मध्ये आलीस तरीही मी तुला ऐकून घेणार नाही, हे सगळं तो बोलत असतो. आणि त्यावरती मात्र गोष्टी घडतात त्या खूपच वेगळ्या असतात, कारण विचारच झालेला नसतो की हे सगळं काय होतंय आणि कशा पद्धतीने हे सगळं घडतंय, याचा अर्थच लागत नसतो. आणि तेव्हा मात्र इकडे शुभ्रा सगळं उधळून लावते आणि म्हणते की मी जाऊन आईला सांगणार आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळं आता भीती वाटायला लागते, ती म्हणजे ओवीला. ओवी खूप घाबरलेली असते. ओवी म्हणत असते की अबीर मला नाही वाटत आहे की आता आपलं काय खरं आहे, कारण आता शुभ्राची आई येणार आणि आपलं काही खरं नाही आहे असं म्हणत आता ओवी घाबरलेली असते, रडायला लागते. ती म्हणते की आता मला शुभ्राच्या आईपासून कोणीच वाचवू शकत नाही. तेव्हा अबीर म्हणतो अगं असं काय करतेस तू, एवढी घाबरतेस कशाला, आणि एवढं घाबरण्याची गरज काय आहे. त्यावरती ओवी सांगत असते की तुला नाही माहिती अबीर काय होऊ शकते ते, कारण या गोष्टी खूप वेगळ्या आहेत, असं म्हणत ती बोलत असते. आणि त्यावेळेस अबीर मात्र तिला सांगत असतो की अगं असं कसं म्हणतेस तू, कारण काहीही झालं तरीही आत्ता सगळं आपल्याला माहिती आहे ना, आणि मी आहे ना तुझ्यासोबत, तू घाबरू नकोस. कारण ओवीला माहिती आहे की मोनिकापासून अमृता पण वाचवू शकत नाही आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की बबलू हा सारंगच्या जवळ बसलेला असतो आणि बबलू सारंगसोबत बोलत असतो. बबलूचं असं चाललेलं असतं की अरे सारंग दादा, माझ्यावर खूप लोड येतोय कामाचा, आवर ना तू, तुझं किती दिवस असं पडून राहणार आहेस, असं म्हणत तो सारंगला बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे सारंग मात्र तसाच बेशुद्ध असतो. बबलूला असं वाटत असतं की आपल्या बोलण्याने सारंग शुद्धीवर येईल. तेव्हा तिथे सावली येते आणि सावली म्हणते काय झालं बबलू दादा, असं काय बोलताय तुम्ही. तेव्हा बबलू म्हणतो की जे खरं आहे तेच बोलतोय ग सावली वहिनी, माझ्यावर खूप लोड आला आहे ग कामाचा, मलाच एकट्याला सगळं करायला लागतंय. सावली म्हणते कुठं तुम्हाला एकट्याला करायला लागतंय, आहेत की सगळे तुमच्या मदतीला. आणि त्यावरती लगेचच बबलूचं म्हणणं असतं हो बरोबर आहे सावली वहिनी तुझं, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे, बघितलंस ना तू. आणि बघ सारंगदादासुद्धा हो म्हणाला आहे मला, असं म्हणत तो सावलीला सांगत असतो. सावली म्हणते कुठं काय बोलले ते. बबलू म्हणतो की त्याने काय बोलला नाही म्हणजेच हो असतं माझ्यासाठी.
त्यानंतर इकडे सावली म्हणते की मला एक विचारायचं आहे बबलू दादा, सारंगने लग्न कधी केलं? म्हणजे मी गेले त्यानंतरच केलं का? नक्की कधी केलं आहे? नक्की काय झालं आहे? अशा गोष्टी विचारायला सुरुवात केलेली असते. आणि त्याचबरोबर बबलू म्हणत असतो, हो हो, मग धूमधडाक्यात केलं का साधं केलं? नाही, साधंच केलं. बरं सावलीवाहिनी तू सांग बरं, तू कधी लग्न केलंस? म्हणजे इथून गेलेस निघून त्यानंतर लगेच केलंस का? नाही, धूमधडाक्यात केलं का साधं केलं का रजिस्टर केलं? आता बबलूसुद्धा सावलीला प्रश्न विचारून भांबावून सोडत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सावली आणि त्याचबरोबर बबलू हे दोघंही आता विचारात पडलेले असतात. सावलीला तर पक्की खात्री पटलेली आहे की ही जी बोलते ना ती व्यक्ती मात्र वेगळीच आहे आणि त्या व्यक्तीमध्ये काहीतरी असा गोंधळ आहे. म्हणजेच जी सुशीला आहे ती सारंगची बायको असूच शकत नाही, हे लक्षात आलेलं असतं. त्यानंतर सावलीच्या मनातला संशय आता वाढत चाललेला आहे. आणि त्याचबरोबर सावली कशा पद्धतीने हे डील करणार आहे. सुशीलाच्या वागण्यातून तिला कळलेलं आहे की ओवीच्या आवडीनिवडी तिला माहीत नाही आहेत, त्याचबरोबर सारंगबद्दलही काही माहीत नाही आहे. तर सुशीला ही तोतई असल्याचं समजल्यामुळं सावली नक्कीच इथे या सुशीलाचा थोबाड फोडणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.